नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा ही दरवर्षी घेतली जाते 5वीत असणाऱ्या आणि 8वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 6वीत प्रवेश घ्यायचा असेल तर सैनिकी स्कूलमध्ये तुम्ही घेऊ शकता. इवन दो 9वीत सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता. याबद्दल सुद्धा पाठीमागे व्हिडिओ मी घेतलेले आहेत. तुम्ही बघितले नसतील तर एकदा बघून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की या सैनिकी स्कूल महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत, त्यामध्ये किती जागा भरल्या जातात आणि त्यामध्ये मुलींची आणि मुलांची संख्या कशी असते. सो थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. कारण इथून पुढे शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये अजून ज्या इतर एक्झाम आहेत त्या सगळ्या एक्झामची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे. आणि गव्हर्नमेंटकडनं जर वेगळ्या काही स्कीम, वेगळ्या काही शिष्यवृत्ती, वेगळे काही GR शिक्षणासंदर्भात आले तर त्याची सुद्धा माहिती याच व्हिडिओच्याद्वारे अशा चॅनलवरती मिळणार आहे. मुलींना मोफत शिक्षण मिळणार या संदर्भातले पाठीमागचे काही GR आहेत त्याचे पण व्हिडिओ मी घेतले, तुम्ही बघितले नसतील का, कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवला नाही आहे. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन जाते आणि तुम्हाला माहिती कळते की नवीन काहीतरी शैक्षणिक या शालेय जीवनामध्ये नवीन काही एक्झाम किंवा अर्ज सुटले, फॉर्म भरायचा आहे वगैरे वगैरे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण ह्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी हे पाठीमागचे माझे काही व्हिडिओ आहे. सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म कधी सुटतात, पात्रता काय, त्यानंतर सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये परीक्षा पद्धत कशी, विषय कोणते, किती मार्क असतात, स्कॉलरशिप 5वी बद्दल तुम्हाला मी ऑफर सांगितली आहे, ST विद्यार्थ्यांना संधी आदिवासी विद्यानिकेतनमध्ये जाण्याची, त्यानंतर होमी बाबाबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ आहे. 5वी 8वीचं शासकीय विद्यानिकेतनमध्ये कुठे कुठे महाराष्ट्रात आहे त्याचा हा व्हिडिओ आहे. शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा असेल तर पात्रता आणि परीक्षा पद्धत कशी असते, सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये फॉर्म कधी सुटतात, पात्रता काय आहे, ST विद्यार्थ्यांना संधी शिक्षण मिळणार मोफत हा व्हिडिओ इथे आहे. स्कॉलरशिप 5वी बद्दल असे हे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर पाठीमागे बघून घ्या. हे का तुमच्या बघण्यात आले नाही, कारण चॅनल सबस्क्राईब नव्हता म्हणून. त्यानंतर पुढे काही व्हिडिओ माझे येणार आहे, पुढील काही व्हिडिओ ज्यामध्ये फॉर्म, जे सगळ्या एक्झामचे फॉर्म साधारणतः कधी सुटतात, त्यानंतर असणार आहे अभ्यास कसा करावा, बुक लिस्ट कोणती वापरावी, इतर परीक्षा कोणत्या, निकाल कधी आणि किती मार्कांवरती लागतो, हे सगळं तुम्हाला मी अपडेट देणार आहे. आणि आपली इग्नाइट पाठशाळाकडनं तुमच्यासाठी आम्ही नवोदयची बॅच पण चालू केली आहे. बॅच चालू झालेली आहे. 1 टाइम फी भरली तर तुम्हाला 6,000 आहे आणि आता ॲडमिशन घेतलं तर 25% डिस्काउंट पण आहे. सो नक्की बॅच जॉईन करू शकता तुम्ही. ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. याचे डेमो लेक्चर यूट्यूबला आत्ता चालू आहेत, तुम्ही बघू शकता. दररोज संध्याकाळी 5 वाजता यूट्यूबवर लाईव्ह असतात. हे लेक्चर तुम्हाला दररोज बघता येणार आहे. जरी एखाद्या दिवशी नाही बघितलं तर रेकॉर्ड होऊन जातं, तुम्ही नंतर ते किती वेळेस बघू शकतात. त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातली व्हिडिओ आहे. संध्याकाळी बॅच चालू झाली सध्या 6 वाजता बॅच आहे. 45 मिनिटाचे 2 लेक्चर डेली तुमचे असतात. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, आत्मविश्वास वाढवणारे सेशन पण तुम्हाला असणार आहे. मोबाईलला, लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला तुम्ही हे बॅच बघू शकतात. नोट्स मिळतात तुम्हाला मराठी इंग्लिश मीडियममध्ये. टेस्ट सिरीज सुद्धा बायलिंग्युअल मिळते. हे सगळं तुम्हाला नवोदयमध्ये पण आहे आणि स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये पण आहे. 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची बॅच पण आपण लॉन्च केलेली आहे. ही बॅच 28 तारखेपासून चालू होते. 28 तारखेपासून ही बॅच बघण्यासाठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच घ्यावं लागेल. 1 टाइम पेमेंट केलं तर 7,000 आहे. आत्ता त्या बॅचला डिस्काउंट चालू आहे. 25% डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतो. प्रथम 200 विद्यार्थ्यांना. सेम 8वीला सुद्धा तीच फी आहे, 25% ऑफ आहे. सो ह्या बॅचेसची वैशिष्ट्य तुम्हाला फार सिंपल पद्धतीने आम्ही शिकवतोय. तुम्ही यूट्यूबला लेक्चर बघू शकतात. आणि अजूनही तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल झाला तर हा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, याला जॉईन होऊन जा. यावरती आम्ही अपडेट जर काही आलं शालेय स्पर्धा परीक्षांबद्दल ती माहिती टाकत असतो. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, पात्रतेबद्दल तुम्हाला पाठीमागे बोललोच, पण इनिशियली सांगतो तुम्हाला की सैनिकी स्कूलमध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचा विद्यार्थी 5वीला किंवा 8वीला असावा लागेल. 5वीत असताना ही एक्झाम देता येते किंवा 8वीत असताना ही एक्झाम देता येऊ शकते 6वीत आणि 9वीत जाण्यासाठी. आता महाराष्ट्राचा विचार केला तर सैनिक स्कूलमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे आहे, जागा किती आणि मुलींना किती जागा असतात. बघा, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन, ज्याला आपण ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 म्हणतो, आता 26ची पण येणार आहे. सो महाराष्ट्रामध्ये विचार केला तर तुम्हाला बघा, आदर्श पब्लिक स्कूल आहे. कुठे आहे आदर्श पब्लिक स्कूल? सोलापूरला आहे. पद्मश्री डॉक्टर
विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल कुठे आहे? हे तुम्हाला अहिल्यानगरमध्ये आहे. नंतर SK इंटरनॅशनल स्कूल हे कुठे आहे? सांगलीमध्ये आहे. आणि भोसला मिलिटरी स्कूल हे कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. आणि त्यांच्या वेबसाईट पण दिल्या आहे. त्यांचे हे ॲड्रेस पण आहे, तुम्ही ॲड्रेसवर पण बघू शकता. जसं की हे तुम्हाला सोलापूरला कुर्डवाडीला आहे, अहिल्यानगरला तुम्हाला लोणी बुद्रुक राहाता तालुक्यामध्ये आहे, सांगलीला तुम्हाला शिराळा रोड, रेथेर धरण, राधेर धरण, रेदर धरण तहसील वालवा आहे. आणि नागपूरमध्ये तुम्हाला कोराडेला बघायला मिळेल. आता इथे जागा कुठे, किती आणि कुणाला असतात बघा. त्यातलं पहिलं बघूया आपण. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल अहमदनगरचं आहे. रेसिडेन्शियल आहे तुम्हाला, म्हणजे इथे हॉस्टेल पण अवेलेबल आहे. आणि यामध्ये स्टेट बोर्डद्वारे शिकवलं जातं. बॉईजसाठी 50 वॅकन्सी, गर्ल्ससाठी नाही आहे, ट्रान्सजेंडरसाठी नाही आहे. टोटल वॅकन्सी 50 आहे या स्कूलमध्ये. SK इंटरनॅशनल स्कूल आहे, महाराष्ट्रातलं सांगलीमधलं आहे. रेसिडेन्शियल आहे, म्हणजे तुम्हाला इथे हॉस्टेल असणार आहे. CBSE पॅटर्नमध्ये आहे. 101 जागा मुलांसाठी, 19 जागा मुलींसाठी. ट्रान्सजेंडरला जागा नाही. टोटल 120 जागांसाठी हे स्कूल आहे. आदर्श पब्लिक स्कूल महाराष्ट्रातलं सोलापूरमधलं आहे. डे स्कूल आहे, म्हणजे इथे तुम्हाला थांबण्याची गरज नाही, हॉस्टेल नाही आहे, जाऊन यायचं स्कूल आहे. म्हणजे तुम्ही तुमची व्यवस्था तुम्ही करायची राहण्याची, किंवा तुम्ही सोलापूरमधले असले घरून जाऊ शकता. सोलापूर आहे. CBSE पॅटर्न आहे. मुलांसाठी 115 जागा आहे, मुलींसाठी 10 जागा, ट्रान्सजेंडरला 35 जागा, अशा टोटल 160 सर्वात जास्त कॅपॅसिटी असणारं सोलापूरचं हे सैनिकी स्कूल आहे. भोसला मिलिटरी स्कूल जे नागपूरमध्ये आहे, रेसिडेन्शियल आहे, CBSE पॅटर्न आहे. 120 मुलांसाठी आणि मुलींसाठी, ट्रान्सजेंडरला जागा नाही आहे, असे 120 कॅपॅसिटी असणार हे स्कूल आहे. ओके. आणि तसंही एक साताऱ्याचं पण सैनिक स्कूल आहे की नाही, साताऱ्याचं पण एक सैनिक स्कूल आहे. अशी महाराष्ट्रातही सैनिक स्कूल आहे. सो यांची कॅपॅसिटी आहे, जे साताऱ्यामध्ये आहे त्याची पण जवळपास 120 पर्यंत कॅपॅसिटी आहे. सो या सगळ्या स्कूलमध्ये म्हणजे तुम्ही कुठूनही ॲडमिशन घेऊ शकता. इवन जर तुम्ही म्हणजे नाशिकचे आहे आणि मला सोलापूरला ॲडमिशन घ्यायचं सैनिक स्कूलला घेऊ शकता, नाशिकचा आहे नागपूरला घेऊ शकतो, नाशिकचा आहे अमरावतीला घेऊ शकतो. म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. इवन दो स्टेट सोडून बाकीच्या स्टेटमध्ये सुद्धा तुम्हाला सैनिकी स्कूलला प्रवेश मिळतो, कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, लक्षात घ्या. ओके. सो यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर फॉर्म सुटणार आहे, अजून फॉर्म सुटलेले नाही आहे. आणि याची तयारीसाठी तुम्हाला यूट्यूबवरती आम्ही फ्री सेशन ठेवलेले असतात. दररोज संध्याकाळी 5 वाजता ही सेशन बघत चला, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, काय डेप्थपर्यंत प्रश्न विचारले जातात, याचे आम्ही लेक्चर घेत असतो. आणि टोटली फ्री आहे, संध्याकाळी 5 वाजता. नवोदयची बॅच किंवा स्कॉलरशिपची बॅच तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही लगेच घेऊ शकता. ॲप डाउनलोड करा. इग्नाइट पाठशाला नावाचा ॲप आहे. आणि आपला व्हॉट्सअपच्या ग्रुपला आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जॉईन होऊन जा. इथे पण तुम्हाला आम्ही अपडेट टाकत असतो. बॅचेस घेण्यासंदर्भात तुम्ही हे ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करू शकता. काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. सो तुर्तास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सैनिकी पब्लिक स्कूल किती आहे, कुठे आहे, त्यांची कॅपॅसिटी किती आहे. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी ती माहिती नक्की देतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.